मोहन भागवत जो है योगी को मिल रहे हैं पर लेकिन योगी को मिल रहे हैं पर लेकिन मोदी को नहीं मिल रहे सर, किस तरीके का? देखिए, आरएसएस को एक रोल देश में लोकतंत्र बचाने के लिए और संविधान रक्षा के लिए निभाना पड़ेगा। 10 साल तक जो नुकसान देश का किया है उसमें आरएसएस भी जिम्मेदार है। मोदी और शाह जी ने जो नुकसान किया है देश का, देश के लोकतंत्र का, देश की जनता का, राष्ट्रीय सुरक्षा का, कश्मीर का, मणिपुर का, उसमें आरएसएस भी बराबर की जिम्मेदार है। आरएसएस के समर्थन से ये सरकार बनी। अगर आप ये चूक दुरुस्त करना चाहते हैं, गलती दुरुस्त करना चाहते हैं तो अच्छी बात है। आरएसएस गप्प होती म्हणून कुठेतरी मोदी अमित शाह भाजपने याचा फायदा घेतला का? पाहू आता आरएसएस काय करते, आमचंही लक्ष आहे। मोहन भागवत यांनी योगींची भेट घेतली, मात्र मोदींना कुठेतरी टाळाटाळ केली, कुठेतरी नाराजगीच्या दिसत. दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे। जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता। म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलवून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आलं। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत, हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय। धन्यवाद। मी 10 वर्षात देशाचं नुकसान केलं असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। त्यासोबतच नार्वेकरांकडून घटनाबाह्य निकाल, बनावट निकाल देण्यात आला अशी देखील टीका राऊतांनी केलेली आहे।